की म्हणजे लाडक्या अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता वाटप या ठिकाणी होणार आहे तुम्हाला। पण त्याच्या अगोदर बऱ्याच लाडक्यांना 21वा 22वा हप्ता भेटला नाहीये। त्या 21व्या 22व्या लाडक्या हप्त्यांना भेटलेल्या लाडक्यांना नेमकं काय करायचं याच्याबद्दल आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता, मागणी या ठिकाणी केली होती। आणि याच्याबद्दल या ठिकाणी लाडक्याताईंनी आदित्य तटकरे मॅडमनी एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, खुशखबर दिलेली आहे। ती खुशखबर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच लाडक्यांना हप्ते बंद झालेले आहेत। 81 लाख लाडक्याताईंपर्यंत हप्ते पोहोचले नाहीत। त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी सकाळच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लाडक्याताईंना या ठिकाणी मागणी करावी लागणार आहे, त्यांची फेड पडताळणी करायला पाहिजे आणि ज्या लाडक्याताईंचे हप्ते बंद झालेत त्यांचे या ठिकाणी हप्ते चालू व्हायला पाहिजेत। याबद्दलची या ठिकाणी मी बातमी सकाळी दिली होती किंवा 2-3 दिवसापूर्वी पण ही मी तुम्हाला सांगत होतो की लाडक्याताईंना या ठिकाणी काहीतरी करायला पाहिजे, सरकारने याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे हे तुम्हाला बोललो होतो। तर त्याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आज दुपारी आदित्य तटकरे मॅडम यांनी काय बोललेलं आहे तुम्हाला मी सांगणार आहे। या ठिकाणी डायरेक्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आदित्य तटकरे मॅडम काय बोलल्यात ते तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे आणि नंतर काय त्याचा फायदा काय होणार आहे ते सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। चला अर्ज बघा, लाडक्याताईंना प्रश्न काय विचारलाय तुम्हाला आवाज आला नसेल ते सांगतो। पत्रकारांनी हा प्रश्न विचारलाय की लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ते भेटले नाहीयेत, बरेच अर्ज बाद झालेले आहेत। या ठिकाणी मोठी आकडेवारी समोर आले, त्याच्या संदर्भात नेमकं काय आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आदित्य तटकरे मॅडम यांना पत्रकारांनी विचारलाय। याच्यानंतर आता आदित्य तटकरे मॅडम काय म्हणत आहेत याच्यावर काय उत्तर देत आहे तुम्ही स्वतः या ठिकाणी बघायचं आहे। बाद झालेले नाहीये। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही। लाडक्याताईंनो एक गोष्ट कन्फर्म झाली, सगळ्यांना आता वाटत होतं की 80 लाखाचा आकडा 81 लाखाचा आकडा हा फेक आहे। बऱ्याच न्यूजपेपरमध्ये दाखवलं होता, बऱ्याच न्यूजपेपरमध्ये दाखवल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं जातो की 80 लाखाचा आकडा फेक आहे। ही अजून बातमी समोर आली नाही, पण सुरुवातीला तुम्ही ऐकलं असेल आदित्य तटकरे मॅडम यांच्या तोंडातून, आता तुम्ही पहिल्या वेळेस ऐकलं असेल कारण की आतापर्यंत कोणत्या महिला व बाल विकास विभागातर्फे ही माहिती प्रसारित केली नव्हती किंवा त्याचबरोबर कोणत्या मंत्र्यांनी या ठिकाणी प्रसारित केली नव्हती किंवा सरकारकडून पण ही बातमी आली नव्हती की किती लाडक्या बहिणींना हप्ते भेटले, कोणाचे हप्ते बंद झालेत। 80 लाखाचा आकडा आपल्या चॅनलवर पण मी दाखवला होता, तर तो आकडा या ठिकाणी आता गॅरंटी आपण म्हणतो थप्पा लागलेला आहे। या ठिकाणी सरकारकडून किंवा मंत्र्यांकडून हा आकडा आता समोर आलेला आहे। 80 लाख लाडक्याताईंना हप्ते भेटलेले नाहीत। तुम्हाला खोटं असेल तर परत एकदा ऐकून दाखवतो तुम्हाला, बघा। ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही। यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। लाडक्याताईंनो आपण ज्या गोष्टी म्हणतो त्या 100% खरी होत्यात। मी तुम्हाला 10 दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला 2.5 लाखाच्या उत्पन्नानुसार लाडक्या बहिणी बाहेर जाताना दिसतील, ते तुम्हाला समोर येईल। हे 10 दिवसापूर्वी जे बोललो होतो आता आदित्य तटकरे मॅडमच्या स्वतः तोंडातून तुम्ही ऐकलं असेल, कारण आपण ज्या गोष्टी सांगतो त्या 100% खऱ्या असतात लाडक्याताईंनो आणि त्या तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतात। तर तुम्हाला आता विश्वास पटला असेल, हा गुरुदादा जे बोलतो ते सत्य असतं आणि आपण असं नाही की बातमी आल्यानंतर बोलतो, बातमीच्या अगोदर 10 दिवसापूर्वीचा व्हिडिओ जाऊन बघा।
मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं रेकॉर्डिंग करून ठेवा, मी जे बोलतो ते तुम्हाला 100% पाहायला मिळेल. आणि अजून पण सांगतोय, आज 1 जून आहे, अजून तुम्ही थोडे दिवस थांबा, थोडे दिवस थांबा, तुम्हाला 4 चाकी वाहनामुळे पण बऱ्याच लाडक्याताई बाहेर जाताना दिसतील. हे 1 जूनला मी सांगत आहे, तुम्हाला हे काही दिवसानंतर पाहायला मिळेल, हे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की मी ज्या गोष्टी बोलतो त्या गोष्टी अभ्यास करून असतो, किंवा जे मला माहिती पडतं मधून ज्या गोष्टी मला माहिती येतात त्या दिवस तुम्हाला मी सांगत असतो. चला, आता या गोष्टी तुम्हाला समजलं असेल. 80 लाख हा आकडा आता फिक्स झालाय. 80 लाख लाडक्या बहिणी बाहेर निघालेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे कारण ते द्यायला लागलेत, की बाबा काही सरकारी नोकरदार होते, कोणी IT विभागाकडून आम्ही डेटा घेतला, किंवा कुणाचा कोणी KYC केली नाही, किंवा अशा बऱ्याच लाडक्या बहिणीच्या ह्याच्यानुसार ते बाहेर निघत आहेत. पण एक महत्वाची गोष्ट आहे, 80 लाख लाडक्या बहीण बाहेर पडलेल्या आहेत. आकडा छोटा नाही. सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्याताई पात्र आहेत त्यांच्या पण लाडक्या बहिणीला पैसे भेटलेले नाहीयेत. आणि त्याच्या संदर्भात ही खुशखबर तुम्हाला आता सांगायचो. काय बोलले त्याच्यासाठी बघा. नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10 डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत, म्हणजे DBTच्या योजना आहेत. ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 जिसपे होगा कल वाली मछली की बदबू का हमला. थांबा, थोडीफार ॲडव्हर्टाईज आली यूट्यूबवरून. हा व्हिडिओ आपण दाखवत आहोत, लाईव्ह व्हिडिओ नाहीये, हा यूट्यूबचा व्हिडिओ असल्यामुळे थोडीफार ॲडव्हर्टाईज येत आहे. 1 मिनिट फक्त काळजी करू नका. थोड्या वेळात तुम्हाला या व्हिडिओ ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे. एक फक्त 5 मिनिट थांबा. चल, तर आता ते व्हिडिओ मी ॲडव्हर्टाईज आल्यामुळे मी बंद केलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमनी एक सांगितलेलं आहे की ज्या लाडक्याताईंना हप्ते भेटले नाहीयेत त्या लाडक्याताईंनी काळजी करायची बिलकुल गरज नाही. त्यांची फेर तपासणी होणार आहे. ही खुशखबर तुम्हाला सांगत आहे. तर ज्या लाडक्याताईंना 21वा-22वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी आपलं नाव, जिल्हा पटपट कमेंट बॉक्स सांगायचं. मी यादी बनवायला चालू केली आहे. आता ह्या याद्या मी या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमपर्यंत मी पोहोचवणार आहे. कारण की बऱ्याच लाडक्याताई अशा आहेत ज्यांना घरामध्ये काहीच नाहीये, म्हणजे 4 चाकी नाहीये, 2.5 लाखाचं उत्पन्न नाहीये, ना सरकारी नोकरदार आहे, ना कुणी 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत, अशी काहीच नाहीये. पात्रतेमध्ये बसून पण त्यांना 21वा-22वा हप्ता भेटला नाहीये. अशा लाडक्याताईंची यादी करणं चालू आहे. आणि असं समजू नका की 23वा हप्ता तुम्हाला भेटणार, 100% भेटणार आहे, असं पण समजू नका. कारण की या ठिकाणी 80 लाखापर्यंत आकडा जर पोहोचत असेल तर तुमचा पण नंबर पुढच्या वेळेस लागू शकतो. त्याच्यामुळे 21वा-22वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं. आणि हे मी 4 प्रश्न विचारलेत की उत्पन्न किती आहे, काय तुमच्या घरात 4 चाकी आहे का, हे 4-5 मी प्रश्न जे विचारले त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्स द्यायचे. कारण की लाडक्याताईंनो, आपल्याला सगळ्या गोष्टी आता पुढे पाठवायच्यात. आपण आता शांत बसून चालणार नाही. आपण शांत बसलोत की या ठिकाणी प्रॉब्लेम होतात. आपण आवाज उठवला की त्या मागण्या पूर्ण होतात. त्याच्यामुळे आपल्याला आवाज उठवायचा वेळ आलेली आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गणेश.